चला, आतापर्यंत आपण साऊंड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स, थर्मल इफेक्ट, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर्स आणि मॅग्नेटिक मटेरियल, इलेक्ट्रोस्टॅटिक, करंट, इलेक्ट्रिसिटी यांचे सगळ्यांचे वन शॉट्स बनवलेत. आता राहिले फक्त आपले 2 चॅप्टर्स, ते लवकर शूट करतोय आणि बघत चला. तुमच्या ह्या आवडच परफेक्ट करा, त्याच्या व्यतिरिक्त करण्याची गरज नाही. तेही परफेक्ट एवढीच असेल तुम्हाला पेपरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. चला तर आपण आता या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज या चॅप्टरबद्दल. ठीक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज म्हणजे काय असतं? वेव्ह कंटेन इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक वेव्ह कंटेन इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड सायनोसॉइडली. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड सायनोसॉइडली म्हणजे साइनच्या वेव्ह सायनोसॉइडली. ठीक आहे, सायनोसॉइडली म्हणजे काय? आणि दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. दे आर परपेंडिक्युलर टू इच अदर. परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे, दोघं एकमेकांना परपेंडिक्युलर असतील. ठीक आहे, चला आता मी काय म्हटलं, हे आहे तुमचं वेव्ह. हे बघा, याला तुम्ही इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं, याला काय म्हटलं तुम्ही? इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं सपोज. ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं तर मॅग्नेटिक फील्ड कसं असेल? या पद्धतीने. ठीक आहे, हे काय असणार? मॅग्नेटिक फील्ड. आणि इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड कसे असतील? एकमेकांच्या परपेंडिक्युलर असतील. हे आहे तुमचं मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे ई. मग आपण काय बघूया? कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, आता बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक. कॅरेक्टरिस्टिक विचारले जातात कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, पहिलं, इट कंटेन magnetic field and electric field. It contain magnetic field and electric field. They are perpendicular to each other. They are perpendicular to each other. Perpendicular to each other. ठीक है, they are perpendicular to each other. तीसरा, they does not require the medium. They does not require medium to propagate. टू प्रोपॅगेशनसाठी मीडियमची गरज नाही आहे. मीडियमची गरज नाही आहे. चौथं, सी इज इक्वल टू किती असतं? 3 × 10⁸. हे कुठून आलं? 1/√μ0 आणि ε0 यांच्या व्हॅल्यू जर टाकल्या तर सीची व्हॅल्यू काय भेटते? 3 × 10⁸. जर स्पीड फॉर ए मीडियम स्पीड फॉर ए मीडियम, मग तुमचा v इज इक्वल काय येणार आहे? अंडर 1/μ/ε. ठीक आहे, 6, रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड ई, मॅग्नेटिक फील्ड बी अँड सी, स्पीड ऑफ ए लाईट. ठीक आहे, सी म्हणजे काय? स्पीड ऑफ ए लाईट. मग कसं लक्षात ठेवणार? ई इज इक्वल काय? बी सी असं लक्षात ठेवायचं. ई इज इक्वल काय? बी सी. मग तुम्हाला जर विचारलं सी काढायचं तुम्हाला, तर तुम्ही म्हणशाल E/B. पण सी म्हणजे काय? स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम म्हणजे काय? E0 B0. मीडियमसाठी करायचं व्ही, मग काय होणार? E/B. हे झालं त्याचं रिलेशन. कॅरेक्टरिस्टिक्सचा बेनिफिट खूप सारे आहेत. ठीक आहे, ते इझिली कॅन ट्रॅव्हल्स थ्रू द एनी मीडियम, कुठूनही जाऊ शकतात आणि फास्ट असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक. 7 अजून एक लिहून घेऊ. दे डज नॉट अफेक्ट द इलेक्ट्रिक फील्ड. दे does not affected by external field. ठीक आहे, एक्सटर्नल कोणतंही फील्ड आला त्याच्यावर तो इफेक्ट करणार नाही. एक्सटर्नल फील्ड. ठीक आहे, हे झालं तुमचं काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक. चला आता आपण काय बघूया? वेव्ह प्रोपॅगेशन. आता काय बघणार आपण? वेव्ह प्रोपॅगेशन. आणि त्याच्या अगोदर आपण बघणार आहोत लेयर्स ऑफ ए ॲटमॉस्फिअर. ठीक आहे, ॲटमॉस्फिअरचं लेअर. हे बघा, हे तुमचा अर्थ आहे. हे काय तुमचं अर्थ आहे. अर्थच्या जवळ जो काय लेअर आहे त्याला आपण म्हणतो ट्रोपोस्फिअर. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? ट्रोपोस्फिअर. त्याच्यानंतर ट्रोपोस्फिअरच्या नंतर असतो तो स्ट्रेटोस्फिअर. ठीक आहे, स्ट्रेटोस्फिअर नंतर असतो मेसोस्फिअर. ठीक आहे, स्ट्रेटोस्फिअर नंतर काय असतो? मेसोस्फिअर नंतर असतो थर्मोस्फिअर. ठीक आहे, इथं काय असणार आहे? थर्मोस्फिअर. डायग्राम वरती चालेल.
थर्मोस्फिअरच्या वरती असतं एक्झोस्फिअर. थर्मोस्फिअरच्या वरती असतं एक्झोस्फिअर. तर बा एक्झोस्फिअर आणि थर्मोस्फिअर ह्यालाच काय म्हटलं जातं आयनोस्फिअर. ह्यालाच काय म्हटलं जातं आयनोस्फिअर. बघा मग लक्षात कसं ठेवणार, लक्षात 20 50 80 20 50 80 20 50 80 किंवा 85 20 50 85 20 50 85 690 आणि 1000 690 आणि 1000 1000 किलोमीटर 1000 किलोमीटर 85 किलोमीटर 50 किलोमीटर आणि 20 किलोमीटर. स्ट्रेटोस्फिअरमध्ये असतो ओझोन लेअर. तिथं असतो तुमचा ओझोन लेअर. महत्त्वाचा आहे ओझोन लेअर. ओझोन लेअर काय करतो, प्रिव्हेंट द अल्ट्राव्हायलेट रेज फ्रॉम द सन टू अर्थ. ठीक आहे, अर्थला तो प्रिव्हेंट करत असतो. चला याच्यावरून आपण काय बघतो आता, वेव्ह प्रोपेगेशन. आता काय बघणार आपण, वेव्ह प्रोपेगेशन. इथं तीन टाईप बघणार. पहिला आहे ग्राउंड वेव्ह प्रोपेगेशन. पहिला आहे ग्राउंड वेव्ह प्रोपेगेशन. ग्राउंड वेव्ह प्रोपेगेशन. ग्राउंड वेव्ह प्रोपेगेशनसाठी लेस दॅन 2 मेगाहर्ट्झ, लेस दॅन 2 मेगाहर्ट्झ. ठीक आहे, 2 मेगाहर्ट्झपेक्षा लेस फ्रिक्वेन्सीची यूज केली जाते ग्राउंड वेव्ह प्रोपेगेशनसाठी. मग ग्राउंड वेव्ह प्रोपेगेशन म्हणजे काय, हे तुमचं अर्थ आहे, हे तुमचा अर्थ आहे, हे तुमचा अँटिना आहे, हे रिसिव्हिंग अँटिना आहे, हा ट्रान्समिटिंग अँटिना आहे. हा सरळ असा जाऊ शकतो किंवा रिफ्लेक्ट फ्रॉम द अर्थ सरफेस. ठीक आहे, रिफ्लेक्ट फ्रॉम द अर्थ सरफेस. म्हणजे कम्युनिकेशन कसं चालेल, कम्युनिकेशन कसं चालेल, कम्युनिकेशन डायरेक्ट रिसिव्हर टू डायरेक्ट रिसिव्हर टू ट्रान्समीटर. त्यालाच आपण काय म्हणतो ट्रान्समीटर, TX. ठीक आहे, ट्रान्समीटरला आपण काय म्हणतो TX. त्यालाच आपण म्हणतो लाईन ऑफ साईट. त्यालाच काय म्हणतो आपण लाईन ऑफ साईट. त्यालाच काय म्हणतो आपण लाईन ऑफ साईट. ऑर याच्यानंतर जर असं नसेल तर काय म्हणणार, डायरेक्ट असं नाही झालं, ऑर रिफ्लेक्टेड फ्रॉम द ग्राउंड. रिफ्लेक्टेड फ्रॉम द ग्राउंड सरफेस. ठीक आहे, ग्राउंड सरफेस. हा जो आहे तो लेस स्टेबल असतो. ठीक आहे, लेस एनर्जी कंटेन असतं. लेस एनर्जी कंटेन असतो कारण सम एनर्जी ॲब्झॉर्ब बाय अर्थ. सम एनर्जी इज ॲब्झॉर्ब बाय अर्थ. सम एनर्जी इज ॲब्झॉर्ब बाय अर्थ. ॲब्झॉर्ब बाय अर्थ. ठीक आहे, अर्थ ॲब्झॉर्ब करणार आहे. नेक्स्ट ग्राउंड वेव्ह प्रोपेगेशन झाल्यानंतर दुसरा आहे स्पेस वेव्ह प्रोपेगेशन. दुसरा आहे तुमचा स्पेस वेव्ह प्रोपेगेशन. स्पेस वेव्ह प्रोपेगेशन. स्पेस वेव्ह प्रोपेगेशनमध्ये जो सॅटेलाइट ठेवला जाणार आहे, स्पेस वेव्ह प्रोपेगेशनमध्ये सॅटेलाइट ठेवला जाणार आहे तो आहे तुमचा ट्रोपोस्फिअरमध्ये. कुठे ठेवणार तुम्ही, ट्रोपोस्फिअरमध्ये. कुठे ठेवणार तुम्ही सॅटेलाइट, कुठे तुमचा सॅटेलाइट सिच्युएटेड ॲट, सॅटेलाइट सिच्युएटेड ॲट. ठीक आहे, ॲट अ ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअरमध्ये असतं. मग याचं प्रोपेगेशन कसं चालतं, डायरेक्ट ट्रान्समीटर टू रिसिव्हर. त्यालाच आपण काय म्हणतो लाईन ऑफ साईट. त्यालाच काय म्हणतो आपण लाईन ऑफ साईट. त्यालाच काय म्हणतो आपण लाईन ऑफ साईट. स्ट्रेट कम्युनिकेशन जर होत असेल त्याला काय म्हणतो आपण लाईन ऑफ साईट. किंवा आयदर फ्रॉम रिफ्लेक्शन फ्रॉम द ग्राउंड. रिफ्लेक्शन फ्रॉम ग्राउंड, ग्राउंड सरफेसपासून. ठीक आहे, ग्राउंड सरफेसला. किंवा रिफ्लेक्टेड फ्रॉम ट्रोपोस्फिअर. रिफ्लेक्टेड फ्रॉम ट्रोपोस्फिअर ॲट अ फ्रॉम सॅटेलाइट. सॅटेलाइटपासून तो रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे, फ्रॉम सॅटेलाइट. एकासाठी यूज केला जातं ग्राउंड वेव्ह प्रोपेगेशन, AM कम्युनिकेशनसाठी. AM कम्युनिकेशनसाठी. ठीक आहे, याचा यूज काय असतो, TV ब्रॉडकास्टिंगसाठी. याचा यूज काय असतो तुमचा TV ब्रॉडकास्टिंगसाठी. ठीक आहे, हा किती फ्रिक्वेन्सीला ॲप्लिकेबल आहे, 2 मेगाहर्ट्झ टू 30 मेगाहर्ट्झ. 2 मेगाहर्ट्झ टू 30 मेगाहर्ट्झ. ठीक आहे, 2 मेगाहर्ट्झ टू 30 मेगाहर्ट्झ पर्यंतच्या फ्रिक्वेन्सी आपण याला यूज करू शकतो. त्याच्यानंतर इथं काय, हे तुमचा अर्थ सरफेस आहे, त्याचा रेंज फाइंड आउट करायचं. ठीक आहे, हे तुमचा अर्थ सरफेस आहे, हे काय तुमचा अर्थ आहे, हे काय तुमचा, हा काय तुमचा ट्रान्समीटर आहे, हा काय तुमचा ट्रान्समीटर, हा काय तुमचा रिसिव्हर आहे. ठीक आहे, हा रिसिव्हर. मग हे काय झालं आर, हे काय झालं तुमचं आर. ठीक आहे, हे काय झालं तुमचं आर, हे पण आर, हे पण आर. ठीक आहे, हा झाला HT आणि हा काय झाला तुमचा HR. ठीक आहे, आणि हा झाला तुमचा कोणामुळे, ट्रान्समीटरमुळे DT, रिसिव्हरमुळे DR. मग हा फॉर्म्युला कसं बनतो, पायथागोरस थेरम लावा. डायरेक्ट लक्षात ठेवा, D इज काय √2HR. ठीक आहे, 2HR. हा फॉर्म्युला लक्षात डायरेक्ट ठेवा, D इज काय √2HR बाय युझिंग पायथागोरस. ठीक आहे, बाय युझिंग पायथागोरसनी यूज करून तो फॉर्म्युला सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे, पायथागोरस. हा काय झाला तुमचा स्पेस वेव्ह प्रोपेगेशन. आता आपण बघणार स्काय वेव्ह प्रोपेगेशन.
चल आता बघणार आपण स्कायवेव्ह प्रोपॅगेशन. आता काय बघणार आपण स्कायवेव्ह प्रोपॅगेशन. स्कायवेव्ह प्रोपॅगेशन. स्कायवेव्ह प्रोपॅगेशन जे आहे, स्कायवेव्ह प्रोपॅगेशन काय, मोर दॅन 30 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी लागणार आहे. मोर दॅन 30 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी लागणार आहे. ठीक आहे. याचं काय होणार आहे, डायरेक्ट कम्युनिकेशन होईल. डायरेक्ट कम्युनिकेशन होईल. तरच आपण काय म्हणतो लाईन ऑफ साईट किंवा रिफ्लेक्शन फ्रॉम ग्राउंड सरफेस. रिफ्लेक्शन फ्रॉम ग्राउंड सरफेस किंवा रिफ्लेक्शन फ्रॉम आयनोस्फिअर. रिफ्लेक्शन फ्रॉम आयनोस्फिअर. मग इथं कुठे सॅटेलाईट ठेवलं जातं, आयनोस्फिअरमध्ये सॅटेलाईट असतं. सॅटेलाईट ठेवलेलं आहे तुम्ही. ठीक आहे. हा कशासाठी यूज केला जातो, लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी. लाईव्ह ब्रॉडकास्टिंगसाठी तुम्ही काहीच करतात, स्कायवेव्ह प्रोपॅगेशन यूज केलं जातं. स्कायवेव्ह प्रोपॅगेशनमध्ये असतं मग क्रिटिकल फ्रिक्वेन्सी. क्रिटिकल फ्रिक्वेन्सीचे डेफिनेशन. क्रिटिकल फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू सॅटेलाइट रिफ्लेक्ट बॅक टू अर्थ सरफेस. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो क्रिटिकल फ्रिक्वेन्सी. त्याला काय म्हणतो आपण क्रिटिकल फ्रिक्वेन्सी. स्किप डिस्टन्स. नंतर आहे तुमचा स्किप डिस्टन्स. स्किप डिस्टन्स म्हणजे काय, द डिस्टन्स ॲट विच नो सिग्नल इज रिसिव्ड. कोणत्या प्रकारचा सिग्नल रिसिव्ह होणार नाही, त्याला काय म्हणतो आपण स्किप डिस्टन्स. ठीक आहे. एवढंच तुम्हाला स्कायवेव्ह प्रोपॅगेशनमध्ये गरजेचं आहे. चला 11 मिनिटाचा व्हिडिओ बनलेला आहे. आता आपण बघतो एलिमेंट्स ऑफ ए कम्युनिकेशन सिस्टीम. एलिमेंट्स ऑफ ए कम्युनिकेशन सिस्टीमचे एलिमेंट्स आपण बघणार आहोत. चला एलिमेंट्स. पहिला असतो ट्रान्समीटर. नंतरून असतं त्यांच्या इन बिटवीन असतं चॅनल. हे काय असतं, चॅनल नंतर असतं रिसिव्हर. ठीक आहे. TX आणि रिसिव्हर. हे इन्फॉर्मेशन सिग्नल. इथं काय तुमचं इन्फॉर्मेशन सिग्नल. बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. चला एक आपण कॉम्पोनंट आता बघणार आहोत. चला इन्फॉर्मेशन सिग्नल कोणत्या फॉर्ममध्ये असू शकते. इन्फॉर्मेशन सिग्नल तुमचं ऑडिओ फॉर्ममध्ये असू शकतं, व्हिडिओ फॉर्ममध्ये असू शकतो, टेक्स्ट फॉर्ममध्ये असू शकतो. हे सगळे काय इन्फॉर्मेशन सिग्नल. मग नंतर काय तो ट्रान्समीटर. ट्रान्समीटर काय करतो, ट्रान्समिट द सिग्नल. तिथं असतं तुमचा ट्रान्सड्युसर. ठीक आहे. ट्रान्सड्युसरला तुम्ही म्हणतात मॉड्युलेटर. त्यालाच काय म्हणता तुम्ही मॉड्युलेटर. ठीक आहे. हा मॉड्युलेटर काय करतो, ट्रान्सलेटर काय करतो, इट कन्वर्ट्स सिग्नल इन्फॉर्मेशन सिग्नल टू इलेक्ट्रिकल सिग्नल. ठीक आहे. कोणत्या फॉर्ममध्ये करतात ते, इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये करतात. ठीक आहे. नंतर असतो तुमचा इथं ॲम्प्लिफायर. नंतर येतो तुमचा ॲम्प्लिफायर काय करतो, ॲम्प्लिफाय द सिग्नल. सिग्नल तो काय करतो, ॲम्प्लिफाय करतो. ॲम्प्लिफायर झाल्यानंतर असतं अटोनिएशन म्हणजे काय, लॉस ऑफ ए सिग्नल. नंतर असतो रिपीटर. तुमचा रिपीटर. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ए ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. यांचं कॉम्बिनेशन. तो कशासाठी यूज केला जातो, टू इन्क्रीज द रेंज. ठीक आहे. हे झालं रिपीटर, ट्रान्समीटर, ट्रान्सड्युसर. ठीक आहे. नंतर असतो तुमचा डिमोड्युलेटर. डिमोड्युलेटर काय करतो, इलेक्ट्रिकल सिग्नल टू इन्फॉर्मेशन सिग्नल. इट कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिकल सिग्नल टू इन्फॉर्मेशन सिग्नल.
इन्फॉर्मेशन सिग्नल. ठीक आहे, इन्फॉर्मेशन सिग्नल एवढं कन्वर्जन करतं. ठीक आहे. मग रिसिव्हर काय करतो? रिसिव्हर काय करतं? रिसिव्ह द सिग्नल. रिसिव्हर काय करतो? रिसिव्ह द सिग्नल. नंतर असतं तुमचं फिल्टर. नॉईज राहिला. नॉईज काय असतं? अनवॉन्टेड सिग्नल. नॉईज काय असतं? अनवॉन्टेड सिग्नल. नॉईज काय झालं तुमचा? अनवॉन्टेड सिग्नल. ठीक आहे, नॉईज काय असतं? अनवॉन्टेड सिग्नल. नंतर काय सांगितलं तुम्हाला? नॉईज झाला. फिल्टर सर्किट असतं. फिल्टर सर्किट. ठीक आहे. फिल्टर सर्किट म्हणजे काय? LC कॉम्बिनेशन असतं त्याच्यामध्ये. LC कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे. LC कॉम्बिनेशन. L म्हणजे काय? इंडक्टर आणि C म्हणजे काय? कॅपॅसिटर. तो काय करतो? टू रिमूव्ह द नॉईज. तो कशासाठी यूज करत होता? टू रिमूव्ह द नॉईज. ठीक आहे. अशा प्रकारे तुमचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह विदिन 50 मिनिट्समध्ये आपण कव्हर अप केलेला आहे. ठीक आहे. व्यवस्थित बघा, तुमचे मार्क्स फिक्स होऊन जातील. चला, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत.